लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी यांनी गोल्फ कोर्स मैदानाचे सपाटीकरण करून गवत लागवडीसाठी तहसीलदार कार्यालयाकडून 20 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत परवानगी घेतली होती। मात्र या परवानगीच्या चौकटी बाहेर जाऊन सिटी सर्वे क्रमांक 117 व 118 मध्ये तालुका भारत केंद्र सरकारनं पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केला असताना या महाबळेश्वर तालुका पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामध्ये तहसीलदार कार्यालयाकडून जमीन सपाटीकरणाची परवानगी दिली जाते, परंतु अशा प्रकारे दिल्या जाणाऱ्या परवानगीधारक त्याचा दुरुपयोग करून पर्यावरणाचं अतोनात नुकसान करत आहे। याचंच उदाहरण या महाबळेश्वर मधील गोल्फ कोर्स हेरिटेज ग्रेड 1 मधील ही जी मिळकत आहे, या मिळकतीत दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करून त्यांनी अनेक ठिकाणी रस्ते तयार करणे, बेकायदेशीर जमीन वर खाली करणे, अशा पद्धतीनं त्यांनी त्या परवानगी दुरुपयोग केलेला आहे। तसंच या तहसीलदार कार्यालयामधून जमीन सपाटीकरणाची परवानगी घेऊन किल्ले प्रतापगड येथील कुंभरोशी या गावात देखील सर्व 25-26 या ठिकाणी हजारो झाडं तोडण्यात आलेली आहेत, पर्यावरणाचं नुकसान केलेलं आहे। त्याचप्रमाणे मेट तळे या ठिकाणी देखील सर्वे नंबर 11 मध्ये या ठिकाणी देखील असंच जमीन सपाटीकरणाची परवानगी घेऊन तिथं पर्यावरणाचं न भरून येणारं नुकसान केलेलं आहे। त्यामुळं प्रांत किंवा जिल्हाधिकारी सातारा यांनी तहसीलदार महाबळेश्वर कार्यालयाकडून दिल्या जाणाऱ्या जमीन सपाटीकरणाच्या परवानग्या या कशा प्रकारे दिल्या जात आहेत, प्रत्यक्ष जागेवर वस्तुस्थिती काय केली जात आहे, याच्याकडे कटाक्षाने लक्ष पुरवणं गरजेचं आहे। आणि अशा परवानग्या घेऊन जमीन सपाटीकरणाच्या परवानगी घेऊन दुरुपयोग जो केला जातोय हा थांबवणं गरजेचं आहे। तो तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन याच्यावर कारवाई करावी, ही माझी त्यांना विनंती आहे। बॉम्बे एन्व्हायरमेंटल ऍक्शन ग्रुप मधून आम्ही वारंवार SDO सर, तहसीलदार आणि CO साहेबांना या संदर्भात तक्रारी दिल्या होत्या आणि त्याप्रमाणे गोल्फ कोर्स संदर्भात आणि त्याप्रमाणे आज SDO सरांनी एक व्हिजिट लावली होती, साईट व्हिजिट। स्वतः SDO प्रांत ऑफिसर इथे आले होते आणि त्यांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत CO सरांना आणि तहसीलदार सरांना सुद्धा, इथे जी काही ऍक्टिव्हिटीज आता चालू आहेत त्या ताबडतोब सगळ्या बंद कराव्यात। जिथे जिथे ट्री कटिंग झाले तिथे त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने कारवाई करा आणि प्रत्येक डिपार्टमेंटला जी कोणी अथॉरिटी असेल त्या अथॉरिटीने आपापल्या नियमाप्रमाणे त्या सगळ्या अनधिकृत जे का चालू आहे त्याच्यावर कारवाई करावी असं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत।